नक्की येईल. कामिनी, मी आलो कामिनी. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, तू आणि मी एकत्र होण्यासाठी, भविष्याला आपलं करण्यासाठी. आता मागं वळून नाही पाहायचं. अरे, मी तर तुझ्या नावाची माळच घातली. आता फक्त तुझा हात धरायचा. हे बघ, आज मी तुला एक वचन देतो. आजपासून तू माझी पत्नी आहे. मी सुखात दुःखात तुझ्यासोबत कायम राहीन. आणि अजून एक, आपल्या दोघांमुळे आपल्या आबांची मान खाली जाणार नाही याची काळजी घेऊयात. आणि मीही तुझी सावली होईल अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. आणि आबांची मान उंचावेल असंच वागेल. बरं चल, निघायची वेळ झाली. हो. चल. चल पटकन. हो. आपण आलोय. हो. हे बघ, आता मागे नाही वळून बघायचं. आता फक्त पुढेच बघायचं. हो. बॅग हे चल पटकन. श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा, ऐक सत्य नारायणाची कथा. तू ऐक दूर करीतो व्यथा. शारदा, हा बा, गणू गेला का दूध घेऊन? गेलेत ते. आणि रग उठला नाही का अजून? नाही वाटतं. अरे, जनावरांच्या दावणी मोकळ्या आता. गवत आणलंय, त्यांना टाका म्हणा. कवर सांग रे पोरांना. बर थांबा, मी उठवते त्यांना. जाय बरं, उठव त्याला. हा. आणि त्याला सांग म्हणा लाईट जाईन ती कुठे घे करून. भाऊजी, ओ रघु भाऊजी, उठा ना. आबा ओरडतायत. कुट्टी करायची आहे, गायांना चारा टाकायचा अजून. भाऊजी उठा ना. भाऊजी, अरे कुठे गेलेत भाऊजी? त्यांचा आतरुण दिसेना आणि चप्पल पण नाहीये. कुठे गेले असतील? आबा, ओ आबा, आबा, ओ आबा. काय रे शारदा? अहो भाऊजी नाहीत घरात. घरात नाही? अरे दुसऱ्या खोलीत बघ. अहो बघितलं नाहीये तिथं. तिकडं नाही? थांब, मी त्याला फोन लावून बघतो. ह्याला कुठं गेलं काय नाही काष्ट. हा, फोन स्विच ऑफ सांगतोय त्याचा. अरे 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 अरे, अरे या कार्ट्यानी नको तेच केलं. बहुतेक ही शहरातली पोरगी आहे का, तिच्या बरोबर पळून गेला दिसतोय मला. यो थांबा आबा, नसतील गेले कुठं. इथंच असतील कुठं आजूबाजूला. मी आले पाहून. ए शारदा, कुठं जाऊ नको, कुठं पाहू नको. माझ्या लक्षात आलंय बहुतेक त्या कार्टी बरोबर तो पळून गेला असन. तरी माझ्या लक्षात आलतच हे पोरगा एक ना एक दिवस मा नाक काळ करीन म्हणून. मला तो म्हणलाच होता, मी एक ना एक दिवस हे करणार. याने मा तोंड काळ केलंच. शेवटी गेलाच त्या गाबडीला घेऊन. अरे कोणाचा फोन येऊ? हॅलो, काय? बर 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 बर. हा, ठीक 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 आहे. ठीक. काय झालं आबा? काय सांगू शारदा तुला, त्या गावातून भाऊरावचा फोन आला होता. म्हणला तुमचा लेकन सून लग्न लावून आलेत आणि घरीच येऊन राहिलेत.
तरी आबा मला शंका आलतीच. मला माहित होतं ते परत येणार आहे. अहो तुमचे संस्कार असे वाया थोडी जातील. खरंय तुझं शारदा, पण माझं मन त्याचं काय? अरे ह्यात पायरीवर लहानाचं मोठं केलंय. अरे त्याची आई गेली ना तर म्या घास भरून त्याला मोठं केलंय, पण त्याने साधी सांगायची सुद्धा तसदी घेतली नाही. अहो आबा मला माहित होतं ते परत येतील, तुमच्या पायाशी बसतील, तुमची माफी मागतील आणि तुमचा आशीर्वाद घेतील. पाहू आलाच तर. पण एक मात्र, जर गावातल्या प्रतिष्ठेला धक्का लागला ना तर सांगता येत नाही त्याला मी माफ करीन का नाही. आबा, माफ करा आबा, तुमचं ऐकलं नाही. तुम्हाला सांगितलं होतं ना माझं कामिनीवर आणि कामिनीचं माझ्यावर एकमेकांवर खूप प्रेम आहे, खरं प्रेम आहे. आबा, मला माहिती आहे मी तुमच्या संमतीशिवाय लग्न केलं, पण आबा तुमच्या आशीर्वादाशिवाय आमचा संसार नाही होऊ शकत. झालं का लग्न? हो, कोर्टात नाही, मंदिरात, देवाच्या साक्षीने. कोणताही अनादर नाही केला. कामिनीने मला सांगितलं होतं की आबांची मान खाली जाऊ द्यायची नाही, आणि आम्ही म्हणूनच परत आलो. गणूने सांगितलंच होतं तू परत येणार आहेस म्हणून. आलास ना परत तर बायको घेऊन नाही यायचं, जबाबदाऱ्या घेऊन यायचं, कळलं? तेच तर शिकवलत ना आबा तुम्ही आम्हाला. आजपासून नवरा म्हणून नाही तर मुलगा म्हणून पण उभा राहीन. शाबास पोरा, जा. नवी नवरी आली, जाऊन तिचं स्वागत कर. पाय पडतो. सुखानं संसार करा. जा घरात. बाबा, मी काय म्हणलो होतो? कामिनी, तुला असं वाटत असेल ना की आबा खूप कठोर आहे, पण तसं नाहीये. ते खूप मऊ आहेत, अगदी फणसासारखे. आणि मला पूर्ण विश्वास होता ते तुला स्वीकारतील म्हणून. बरं चल, आता आवर आणि दुसरी साडी नेस. आपल्याला सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायला जायचंय खाली. मी पण आवरतो, आणि तुला काय हवं असेल तर मला सांग, ठीक आहे? एक मिनिट. अरे आपल्या नव्या संसाराच्या खूप खूप शुभेच्छा रघु. तुला पण. कामिनी, आज माझं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झालं. माझीच तू माझ्या आयुष्यात कायमची आलीस. आणि हो, यापुढं काही जरी झालं तरी आपण एकमेकांची साथ सोडायची नाही. वचन. आबा बोलत आहे तुला. हा दादा, आलो. बर चल, माझी नवरी आवरतो. आबा आवाज येतात, काय म्हणतात ते बघतो आणि आवरतो. काय धोंडू पाटील, आता बरं वाटतं ना दोन्ही मुलांचे लग्न उरकल्यामुळं? बरं वाटतं रे रामभाऊ, पण एक काळ असा होता, असं वाटायचं घर विस्कटतं काय, पण हे बघ आपोआप जुळून आलं बघ सगळं. दोन्ही भावाचा जर मेळ असला ना घर बांधून राहत. अगदी खरं आहे रामभाऊ तुझं. त्यांचा आता संसार सुखाचा चाललाय. मी एकदम निवांत आहे बघ आता. बिंदास झाला बुवा. हा हा हा. आबा बोलवलं होतं मला. हा अरे बोलावलं होतं रघु तुला. काय आहे, तुम्ही दोघ जण जोडी आवरा जरा. कुलदेवतेचं दर्शन घेऊन या, आणि शेतातला खंडोबा आहे ना त्याच्या पाया पडून या जरा.
लवकर जा आणि लवकर या. हो आबा, ते आवडते. तिथं झालं की आम्ही दोघं जाऊन दर्शन घेऊन येतो. हा नीट जा आणि जरा देवाचं नाव घ्या. हो आबा. हा ये. छान शिकवलं रे मुलाला तर. प्रेम पण द्यायचं आणि शिस्त पण लावायची. शिकवलं नाही रे रामा. जे डोळ्याने बघतात ना तेच ते शिकतात. आपण वागताना कसं वागतो ना हेच खरं त्यांचं शिक्षण आहे बघ. खरं आहे बाबा तुझं. ताई अहो मला आवाज द्यायचा ना, मी आले असते मदतीला. अगं तू नवीन आहेस, तुला कुठं माहित आणखी या घरात कुणाला कशी चव लागते कुणाला कशी नाही. तू आधी बघ, शिकून घे, मग ह्या स्वयंपाकघराची तूच मालकीन बाई. हो ना, पण ताई सवय तर तेव्हाच लागेल ना जेव्हा तुम्ही मला काम करू द्याल. बरं बाई ठीक आहे. हे बघ, मी ना आबांची खोली आवरून घेते, तू आहे ना तेवढे भांडे घासून घे. आलेच मी. बरं. काय करताय राणी सरकार? काय नाही हो, कोणी पाहिलं ना ताई आत्ताच येतील. नाही येणार का? मी आता बघितलं वहिनी कचरा फेकायला गेला. तुला सांगू कसली गोड दिसतेस माहितीये, खरंच खूप सुंदर. ये ना. अहो नको. अरे आता आपलं लग्न झालं ना. कामिनी जरा झाडून. भाऊजी हे काय लागले तुमच्या गालाला? काय नाही वहिनी, काय नाही. कामिनी सगळेच भांडे घासून झाले बाई. किती वेळ लावला, किती वेळची वाट बघतोय. लवकर आवरायचं ना काम. थकले असेल ना. किती छान आणि किती गोड दिसतेस तू. ऐक ना रघु, आज नको ना, आज नको. तसं मला बरं वाटत नाही आणि लेडीज प्रॉब्लेम. अगं मग ठीक आहे ना, आपण गप्पा तर मारू शकतो ना. नाही नको रे, आज खूप काम होतं ना, तर दमल्यासारखं झालंय मला. बर ठीक आहे, हरकत नाही. झोप, आराम कर.
सुटलंय माझं कॉलेज. हा का? बरं बरं, मग मी थोडी पुढे चालत येते. हा. अरे तू कुठं काय झाली होती? तुला केव्हा तिथं सुटतोय? ते मी